छत्रपती संभाजीनगरला पाण्याचा प्रश्न उभाटा शिवसेनेमुळे गंभीर, आता म्हणतात लबाडांनो। भाजपा नेते डॉक्टर भागवत कराडांचा आरोप। तर श्रेय लाटण्यासाठी उभाटा गटाने पाण्याची योजना 2.5 वर्ष अंमलात येऊ दिली नसल्याचा मंत्री अतुल सावेंचा आरोप। छत्रपती संभाजीनगरात पाण्याचा प्रश्न उभाटा शिवसेनेमुळे गंभीर झाला असून त्यांनी अक्षरशः महानगरपालिकेला लुटलेला आहे आणि आता म्हणतात लबाडांनो पाणी द्या, असं म्हणत भाजपचे माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी शिवसेना उभाटा गटावरती निशाणा साधलाय। समांतर प्रकरणी त्यांनी माजी खासदार खैरे यांच्यावर देखील आरोप लगावलाय। पिण्याचा पाण्याचा प्रश्न संभाजीनगरला गंभीर झालाय आणि गंभीर जरी झाला असला प्रश्न तर ह्याला कारणीभूत फक्त शिवसेना आहे, उभाटा शिवसेना। तुम्हाला माहित आहे समांतर जलवाहिनी त्यांनी आणली आणि समांतर जलवाहिनी त्यांनीच कॅन्सल केली। खैरे साहेब त्यावेळेस खासदार होते, त्यांच्या माध्यमातून म्हणजे 15-20 वर्ष घोळत राहिले। पण अतुलजी मंत्री झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी 1680 कोटी रुपये दिले। नंतर केंद्रात मी मंत्री झालो, त्यात 1000 टाकले आणि 2700 जवळजवळ 2800 कोटीची लाईन आपल्याला दिली। लाईन दिल्यानंतर सुद्धा 1.5 वर्ष त्यांनी टेंडर फायनल केलं नाही। उभाटा सेनेने माननीय उद्धवजी मुख्यमंत्री होते आणि आपले सुभाष देसाई पालकमंत्री होते आणि त्यांच्या माध्यमातून ही दिरंगाई झालेली आहे आणि ह्याला जबाबदार कोण असेल तर शिवसेना, उभाटा शिवसेना आहे। आणि आता तेच म्हणतात लबाडांनो, त्यांनी अक्षरशः लुटलंय, महानगरपालिकेला लुटलेलं आहे। मी त्यांचे 50 लोक दाखवू शकतो जे महाराष्ट्रामध्ये काम करतात आणि आता म्हणतात लबाडांनो पाणी द्या, पाण्याला उशीर होतोय। पण आम्ही जागोजागी जाऊन आम्ही नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मदत करू। तर छत्रपती संभाजीनगरसाठी मंजूर असलेल्या पाण्याच्या योजनेच्या फायलीला 2.5 वर्ष 19 वेळा मुंबई ते छत्रपती संभाजीनगर प्रवास करावा लागल्याची माहितीच्या अधिकारामध्ये कळली असून श्रेय लाटण्यासाठी उभाटा गटाने पाण्याची योजना 2.5 वर्ष अंमलात येऊ दिली नसल्याचा गंभीर आरोप मंत्री अतुल सावे यांनी केला आहे। कराड साहेबांनी जसं सांगितलं, आमचा प्रयत्न राहिलेला आहे की या शहराला मुबलक पाणी मिळावं आणि 2019 मध्ये ज्यावेळेस मी पहिल्यांदा मंत्री झालो, मी कुठलाही सत्कार घेतला नव्हता। 55 दिवसात 1680 कोटी रुपयाची योजना मंजूर करून आणली आणि ती योजना सुरू झाली, त्याचं टेंडर झालं, वर्क ऑर्डर झालं, पण बॅड लक सरकार बदललं, उभाटाचं सरकार आलं आणि उभाटाच्या सरकारने त्या योजनेला 2.5 वर्षात 1 रुपया निधी दिला नाही, कारण त्यांना वाटलं की क्रेडिट हे आम्हाला मिळेल आणि ते क्रेडिटच्या पोटावरली त्यांनी फुटबॉल सारखी ती फाईल मुंबई संभाजीनगर 19 वेळेस ती फाईल माझ्याकडे पूर्ण लेखी, मी पूर्ण माहितीच्या अधिकाऱ्याकडे पूर्ण माहिती घेतलेली। 19 वेळेस ती फाईल 2.5 वर्षात मुंबई संभाजीनगर। सांगण्याचा उद्देश असा आहे की त्यांची इच्छा नव्हती, पण ठीक आहे, जे झालं आम्हाला, मला हे राजकीय भाषण नाही करायचं, पण मी माझ्या माता भगिनींना सांगू इच्छितो, आज जी नवीन लाईनचं काम आहे ते जो पाईपलाईनचं काम 80% झालेलं आहे, बाकीचं जे 20% राहिलेलं आहे ते पण पुढच्या 2 महिन्यात 3 महिन्यात आपण पूर्ण करतोय। फिल्ट्रेशन प्लांट जो फारोळ्याला आहे त्या प्लांटचं पण 3 टाक्याचं काम झालंय, दुसऱ्या 3 टाक्याचं ह्याचं काम चालू आहे, पण 3 टाक्यामध्ये आपल्या शहरामध्ये मुबलक पाणी मिळू शकते फिल्ट्रेशन। त्याच पद्धतीने पाईपलाईनचं पाणी पण जो जे पैठणहून संभाजीनगरला आणणारं पाणी आहे, जी 2500 ml ह्याची पाईपलाईन आहे, आणि आपल्याकडे कसं आहे शहर वाढत गेलं, पहिले 700ची लाईन होती, मग 900ची लाईन आली, पण शहराचं वाढत आता उभं पण वाढतंय, व्हर्टिकल पण वाढतंय। आता तुम्हीच म्हणले हाऊसिंग पार्क तिकडे होता, आता कुठपर्यंत आला। अशा पद्धतीने वाढत असताना शहराची पाण्याची रिक्वायरमेंट ही वाढलेली आहे। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।